अवधूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज मासिकाचा वर्ष 9 अंक 1, 2, 3 एकदमच प्रसिद्ध केले. त्यातला आपण म्हणजे मामांचा लेखाचं नाव आहे नाम आठविता कंठी. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे राजाधिराज योगीराज होते. तसेच ते श्री श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या कलियुगातील श्री दत्तप्रभूंच्या साक्षात अवतारांप्रमाणे साक्षात दत्तप्रभू होते. श्री स्वामी समर्थ हे श्रीक्षेत्र पंढरपूरजवळील मंगळवेढे या गावी इसवी सन 1838 मध्ये प्रगट झाले. मंगळवेढे हे गाव श्री संत दामाजी पंत, श्री संत चोखोबा तसेच श्री संत कान्होपात्रा यांचे गाव म्हणून विख्यात आहे. तेथूनच पुढे पंढरपूर करून अक्कलकोट येथे येऊन स्थिर झाले. गिरनार पर्वतावर दत्तप्रभूंचे जे मुख्य स्थान आहे त्या ठिकाणी इसवी सन 1773 मध्ये श्री देवीदास नावाच्या कोणा योगी पुरुषाच्या योगाभ्यासाविषयीच्या शंकांचे स्वामी समर्थांनी समाधान केल्याचा पुरावा मिळतो. चिनी जोडप्याची गोष्ट. श्री स्वामी समर्थ हिमालयात असताना भारताकडे येणाऱ्या एका चिनी जोडप्याला त्यांचे दर्शन झाले असल्याची एक गोष्ट आहे. ते जोडपे हिमालयातील वाटेने भारतात येत होते. वाटेत एके ठिकाणी त्यांना श्री स्वामी समर्थ बसलेले दिसले. कुतूहल म्हणून ते जोडपे त्यांच्याजवळ जाऊन उभे राहिले. त्यांनी पाहिले हा मनुष्य बोलत नाही, प्रतिसाद पण देत नाही. त्यांनी त्या माणसाची वेडा म्हणून कुचेष्टाही केली तरीसुद्धा तो माणूस पुतळ्याप्रमाणे शांत स्तब्ध बसला होता. शेवटी असेल कोणी वेडा म्हणून हे जोडपे तेथेच पलीकडे विश्रांतीसाठी बसले. एवढ्यात त्यांना त्या निसर्गसुंदर वातावरणात एकांत करण्याची लहर आली. त्यांनी विचार केला, हा माणूस तर ठार वेडा आणि जणू दगडी पुतळाच आहे. तेव्हा तो येथे असला तरी आपला एकांत काही बघणार नाही, म्हणून ते रतिसुखासाठी सज्ज झाले. हे पाहताच श्री स्वामी समर्थांनी जवळच पडलेल्या 2 काड्या सहज उचलल्या व त्या 2 हातांनी विरुद्ध बाजूस टाकल्या. आणि आश्चर्य असे की त्या चिनी पुरुषास स्त्रीचं व चिनी स्त्रीस पुरुषत्व प्राप्त झाले. हे पाहताच ते जोडपे हादरले. बसलेला हा माणूस वेडा अगर दगड नसून तो कोणी अवलिया असला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली व ते दोघे स्वामींपुढे येऊन नागदुर्या काढू लागले. स्वामी समर्थ शांतपणे गंमत पाहत होते. शेवटी त्या दोघांनी अत्यंत गयावया केल्यावर स्वामी समर्थांनी 2 बाजूस टाकलेल्या काड्या उचलून हाती घेतल्या व त्या पुन्हा उलट्या बाजूस टाकल्या. त्याबरोबर त्या दोघांना पुन्हा पूर्वस्थिती प्राप्त झाली. उभयतांना या घटनेने स्वामी समर्थांच्या सामर्थ्याविषयी खात्री पटली व ते दोघे विनम्रपणे त्यांच्या चरणी लागले. त्या उभयतांनी आपली केविलवाणी स्थिती आपल्या भाषेत स्वामींना सांगितली व कृपा करण्याची विनंती केली. स्वामी समर्थ सर्व साक्षी होते. त्यांची भाषाच काय पण भूत भविष्यही जाणणारे होते. त्यांना त्या जोडप्याची कीव आली. जवळच एक कापडाचा तुकडा पडला होता. तो उचलून त्याने त्यांच्या अंगावर फेकला व जा याचा व्यापार कर असे सुचविले. त्याबरोबर त्या उभयतांना मनस्वी आनंद झाला व त्यांनी कृतज्ञतेने स्वामींच्या चरणावर लोटांगण घातले. या जोडप्याने खरोखरच कापडाचा व्यापार चालू केला व त्यात त्यांची खूपच भरभराट झाली. त्यांना विपुल धन मिळाले, मुले बाळे झाली. तरीसुद्धा ते श्री स्वामी समर्थांना विसरले नाहीत. नित्यनेमाने ते स्वामींच्या दर्शनास जात. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगाही स्वामी समर्थांच्या दर्शनास येत असते. ही गोष्ट माझे आजोबा म्हणजे आईचे वडील तीर्थरूप नारायणराव सोनटक्के यांनी माझ्या आईस सांगितली. ती गोष्ट स्वामी समर्थांचा अधिकार केवढा मोठा आहे हे सांगताना ती मला सांगत असे. स्वामी समर्थ आपल्या शिष्यांची फार कडक परीक्षा घेऊन त्यात तो उत्तीर्ण झाल्यास त्यावर पूर्ण कृपा करीत.
माझ्या आजोबांची स्वामी समर्थांची कशी परीक्षा घेतली ही गोष्ट माझ्या आईच्या तोंडून ऐकण्यातच विलक्षण समाधान होते. ती सांगे माझ्या आजोबांची सेवा. मंगळवेळेला पंढरपूर वगैरे करीत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे येऊन स्थिर झाले. श्री उमाकांत सखाराम सोनटक्के हे त्याच गावचे रहिवासी. त्यांचा मुलगा नारायण हा स्वामी समर्थांकडे आकर्षित झाला व त्यांची तो मनोभावे सेवा करू लागला. पुढे युगायुगाने आई वडील निवर्तले व नारायण एकटाच राहिला. त्यामुळे तो सर्वच वेळ श्री स्वामी समर्थाच्या सेवेत घालवू लागला. त्याला पोटाची चिंता नव्हती, कारण घरची परिस्थिती तशी संपन्न होती. त्यामुळे स्वामींची सेवा हेच त्याचे काम झाले. त्या काळी मुलांची लग्ने लहानपणीच होत. त्याप्रमाणे नारायणचे लग्नही झाले होते व स्वामींच्या कृपेने एक मुलगा व एक मुलगी होऊन संसार वृक्ष फुलला होता. असा बहरलेला संसार असतानाच आपल्या या शिष्याची परीक्षा पाहण्याची लहर श्री स्वामी समर्थांना आली. त्यांनी एक दिवस नारायणास मठात आला असता ए नाराय इकडे ये असे म्हणून त्यास जवळ बोलावले. नारायण नम्र भावाने लागलीच हात जोडून उभा राहिला. तोच एकदम फरमान सुटले, आत्ताच्या आत्ता घरदार सोडून आणि हे गावही सोडून चालू लाग. नारायणही कच्चा गुरुचा चेला नव्हता. स्वामी समर्थांचा तो हुकूम कानी पडताच त्याच पावली तो मठाबाहेर पडला आणि थेट घरी गेला. घरी जाताच कोणत्याही वस्तूकडे वास्तूकडे डुंकुनी न पाहता आपल्या 2 लहान मुलांना उचलून घेऊन तडक मठात परतला व त्याने आपली 2ही मुले स्वामींच्या चरणांवर ठेवली. स्वामींना साष्टांग दंडवत घातले व उठून चालू लागला. तोच स्वामींनी त्याला थांबविले. ती 2ही मुले मांडीवर घेऊन त्यांनी प्रेमाने कुरवाळले व नारायणाला म्हटले, नार्या ही मुले माझीच आहेत, जा यांना घेऊन जा. त्या आज्ञेप्रमाणे त्या 2 मुलांना खांद्यावर घेऊन त्याच पावली त्यांनी अक्कलकोट सोडले व पुण्याची वाट धरली. नारायण उभ्या आयुष्यात अक्कलकोटास परतला नाही. दुसरं कोणी असता तर एवढे मोठे घरदार शेतीवाडी होती त्या व्यवस्थेसाठी म्हणून तरी परत आला असता. अगर घरदार सोडून जाण्याच्या कल्पनेने त्याने मठाकडे आणि स्वामींकडे पाठ फिरविली असती. पण नारायण स्वामी समर्थांचा पक्का चेला होता. त्याने कशाचाच विचार न करता स्वामी आज्ञा म्हणून त्याच क्षणी घरदार शेतीवाडी आणि गाव सोडले, ते कायमचेच. आज्ञेप्रमाणे नारायणाने गाव सोडले हे पाहताच दयाधन स्वामी समर्थांचे अंतःकरण भरून आले. त्यांनी लागलीच अक्कलकोट संस्थानाधिपतीचे धाकटे बंधू श्रीमंत तुळजाजीराजे यांना हाक मारली, ए तुळ्या, जा पुण्याला जा, तुमच्या कसबा पेठेतील वाड्यात राहा आणि त्या नाऱ्याला पदरी ठेव. अर्थात श्रीमंतांनीही समर्थ आज्ञेचे पालन तात्काळ केले. ते लागलीच पुण्यात आले व त्यांनी नारायणरावांना आपल्या पदरी देवपूजेसाठी आणि खाजगी कारभारी म्हणून ठेवून घेतले. राजवाड्याजवळच एक जागा पाहून तेथे नारायणराव सोनटक्के आपल्या मुलांसह राहू लागले. स्वामी समर्थ कृपांकित ही 2 मुले म्हणजेच माझे मामा नरहरपंत व माझी आई. माझ्या आईला सर्व मंडळी बाई म्हणत. माझी आई सांगायची की जेव्हा जेव्हा नारायणराव स्वामी समर्थांचे स्मरण करायचे तेव्हा तेव्हा नाम आठविता कंठी पुढे उभा जगजेठी. याप्रमाणे स्वामी समर्थ हजर राहून प्रत्येक कार्य करीत. याचाच अर्थ नुसते जवळ असल्याने कृपालाभ होतो असे नसून अंतःकरणात खरी भक्ती असेल तर भक्त कामाकरिता त्या परमात्म्यास जिथे भक्त असेल तिथे यावेच लागते. नारायणांचे आणि स्वामी समर्थांचे असे अतूट संबंध होते. नागपंचमीला शिधा देत प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांकडून कुरवाळून घेण्याचे आणि माझी मुले म्हणून घेण्याचे भाग्य ज्या माझ्या मामाला आणि माझ्या आईला लाभले त्या उभयतांचीही स्वामींवर अपार निष्ठा. नारायणरावांच्या पश्चात या दोघांवरही
स्वामी समर्थांनी कृपाकटाक्ष ठेवून वेळोवेळी आदेश देऊन कार्य करून घेतली. माझे मामा नरहर नारायण उर्फ नरहर बुवा सोनटक्के हे दर नागपंचमीस सोमेश्वर मंदिरातील नाथपंथी साधूस शिधा देत असत. तेव्हा अनेक वेळा मीही त्यांच्याबरोबर असे. एकदा मी त्यांना विचारले की हा शिधा तुम्ही काय म्हणून देता, तर ते म्हणाले की हा स्वामी समर्थांचा आदेश आहे. तुझ्या आजोबांपासून चालत आलेली ती प्रथा आहे. त्याचप्रमाणे मी व बाई म्हणजे माझी आई अशा दोघांकडूनही शिधा जात असे. आणि आश्चर्य असे की नागपंचमीच्या रात्री साक्षात स्वामी समर्थ येऊन शिधा मिळाल्याची साक्ष देत असत. अशाच एका नागपंचमीला माझ्या आईला साक्ष देत असताना मी हट्टच घेतला की स्वामी जर तुला साक्ष देतात तर त्याने मला का साक्ष देऊ नये. तेव्हा आई म्हणाली की अरे, तशी साक्ष देण्यास तुझ्याजवळ तपाचा साठा नाही. मग मी सांगितले की जर स्वामी साक्ष देणार असतील तर मी तपाचरण करीन ही खात्री बाळग. असे आमचे बोलणे चालले आहे. तोच प्रकाशाचा झोत आला व समोर साक्षात स्वामी समर्थ हजर. आणि तेव्हापासून मी स्वामी समर्थांच्या सेवेत रुजू झालो. तो आस्थागायत स्वामी स्वतःच माझ्याकडून सेवा करून घेत आहेत. त्याचप्रमाणे ज्या श्रीमंत तुळाजीरामांनी माझ्या आजोबांना म्हणजे नारायणरावांना आश्रय दिला त्यांची पुण्यतिथी माझे आजोबा साजरी करीत. तीच प्रथा माझे मामा व माझी आई यांनी हयातभर चालू ठेवली होती. सर्पविष उतरले. श्री स्वामी समर्थांची माझ्या आईवर एवढी कृपा होती की त्यांच्या कृपेची एक एक आठवण सांगताना आईचा कंठ भरून यायचा. एकदा माझ्या वडिलांना सर्पदंश झाला. खेड्यातील प्रथेप्रमाणे अर्थात सर्वांनी त्यांना गावाबाहेरच्या भैरोबाच्या देवळात नेऊन ठेवले आणि सर्पदंश झालेल्याला झोपू द्यायचे नाही. तसेच कोणत्याही बाईच्या बांगडीचा आवाजसुद्धा त्याच्या कानावर पडू द्यायचा नाही. अशी सर्व काळजी सर्वजण घेत होते. माझ्या आईचा जीव कासावीस झाला. तिला त्यांच्या सेवेसुद्धा जाता येईना. ती क्षणभर भांबावली आणि धीर घेऊन स्वामी समर्थांच्या फोटोसमोर जाऊन बसली. अशा वेळी तिच्या हातात स्वामींची करुणा भाकणे एवढेच होते. ती त्याप्रमाणे स्वामींकडे कुंकवासाठी